आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पण त्यापूर्वी या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजेंना चांगलंच सुनावलं आहे. अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी संभाजीराजेंना 4 गोष्टी सांगितल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी यूटर्न घेतलेला नाही असं संभाजीराजेंचं म्हणणं आहे. शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यामध्ये झालेला ड्राफ्ट हा कच्चा होता आणि कच्च्या ड्राफ्टमध्ये बदल होणं अपेक्षित असतं. हा पक्का ड्राफ्ट नव्हता असंही शाहू महाराज यांनी म्हटलं आहे. या सगळ्या प्रकारात छत्रपती घराण्याचा अपमान झालेला नाही असाही त्यांचा दावा आहे. एवढंच नाही तर संभाजीराजे छत्रपती यांनी कुटुंबियांना विश्वासात न घेता राजकीय पक्ष काढणं हे चुकीचं होतं असंही मत संभाजीराजेंनी नोंदवलं. संभाजीराजे यांच्या संदर्भात शाहू महाराज छत्रपती यांनी नोंदवलं आहे. याचं गणित बसलं असतं एखाद्या वेळेस राज्यसभेत, पण ते तसं न करता त्यांनी डायरेक्ट डिक्लेरेशन केलं. ते चूक की बरोबर असा विषय. ते चूक होता त्यांचा निर्णय का बरोबर होता निर्णय? राज्यसभेसाठी जर म्हटलं विचार केला, राज्यसभेच्या सदस्य पदासाठी जर विचारलं तर तो चुकला. माझ्या बरोबर आता तुम्ही डायरेक्टली माझ्यावर तुझा म्हणजे होते इतिहासकार म्हटलं तर जयसिंगराव पवार होते, किंवा पॉलिटिक्समध्ये त्यांचे माहितीचे पवार साहेब होते, किंवा आणि कोणी होते. सगळ्यांबरोबर आधी विचार विनिमय करायला पाहिजे होता या बाबतीमध्ये. हे निश्चित विचार विनिमय केला कोणाबरोबरही तर त्यात काही चुकीचं नसतंय.